अनुजासोबत काही दिवस मीही इथेच राहणार आहे। पण असं काही आपलं ठरलेलं नव्हतं। आत्याबाईंना मी काय उत्तर देणार ना? वागणे साहेब, हवं तर मी तिची पाठ राखीन असं समजा ना। आणि कर्वे मामाने तुम्हाला आमच्या घरातली परिस्थिती सगळं सांगितलंय। आमची मनस्थिती काय आहे हे तुम्हाला नाही कळणार। अनुजाची ठीक आहे, मी साहेबांशी बोलून बघतो। तुमचा कॅमेरा आणि हे तुमचं पेन ड्रायव्हिंग, कॅमेरा तर समजा ह्याच्यात आहे। हा हो, पण याचं काय करणार ते कळू दे ना मला। तू दिलेलं काम उत्तम केलंयस। याचं काय करायचं ते मी ठरवेन। आई, बाबा कुठे? का नाही आलेत ते? मला सांग, आजच्याच दिवशी ते आजारी पडलेत का ग? तू खोटं बोलतेस ना? दुसरं काहीतरी कारण आहे का? मला खरं सांग आई। तसं काही नाहीये। केशव सांगत होता त्यांची अवस्था चांगली नव्हती, म्हणून तो त्यांना इथे घेऊन नाही आला। मी आता घरी जाते आणि बघते काय झालंय ते, आणि फोन करून कळवते। या तिजोरीच्या किल्ल्या घे। या मला कशाला? अगं कशाला म्हणजे काय? या घराची मोठी सून आहेस ना तू। अगं अहिल्या जरी या घरात आधी आली असली तरी आता तू नरसिंह किल्लेदारांची बायको आहेस। घरातली सगळ्यात मोठी सून, हा मान तुझाच आहे। तूच सांभाळायचंयस आता सगळं। भाऊजींचा ऍक्सिडेंट झालाय। दारूच्या नशेत होते ते। रस्त्यावरून चालताना ट्रकने उडवलं त्यांना। डॉक्टर म्हटले पुढचे 24 तास महत्वाचे आहेत। जीवाचा धोका अजून टळलेला नाहीये। चल आपण हॉस्पिटलमध्ये तर आधी जाऊ। आणि प्लीज हे बघ, अनुजाला आणि अस्मिताला यातलं आत्ता तरी काहीही सांगू नकोस। आपण आधी हॉस्पिटलमध्ये जाऊयात, भाऊजींची तब्येत बघूयात आणि मग कळव। हा, उद्या आत्याबाईने तुझ्याकडे चाव्या मागितल्या आणि त्या तुझ्याकडे नसल्या आणि त्यांना चुकून जरी कळलं की त्या माझ्याकडे आहेत तर सगळीच पंचायत होईल। मला माहिती आहे जबाबदारीचं काम आहे, पण मला हेही माहिती आहे ते तू बरोबर पेलशील। तर त्या आत्याबाईच्या नावचं प्रॉपर्टी सोड। हे लग्न झाल्यानंतर आपल्या दोघांचे या घरात राहायचे पण वांदे होणार आहेत। अरे तसं काय होणार नाही। त्या आईलेनं या लग्नाला मला स्वतःहून बोलवलंय। दिवसभर मी व्हिडिओ शूटिंग केले तिच्या म्हणण्याप्रमाणे। ते काय उगाच का? काय फायदा आहे त्याचा? त्या तुटतात मला काय फायदा आहे मला माहित नाही, पण याचा फायदा आपण कसा करून घ्यायचा हे कळेल तुला। तुला पण आणि समजा किल्लेदारांना पण। मला माहिती आहे तुम्हाला खूप खूप ऑकवर्ड वाटत असेल, विचित्र वाटत असेल, पण हे सगळं का आणि कशासाठी आम्ही करतोय याची कल्पना आहे तुम्हाला? इथून पुढे तुम्हाला नाईलाजास्तव माझ्याबरोबर याच खोलीत राहावं लागणार आहे। घाबरू नका, तुम्ही वर झोपा, मी झोपेन खाली कुठेतरी। नाही नको, मी खाली झोपेन, मला सवय। मामाचा फोन आहे। हा मामा बोल।